सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिरपूर फर्स्टचे महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन। अवाजवी वीज बिल आणि अपुऱ्या वीज पुरवठ्याविरोधात नागरिक, शेतकरी आक्रमक। नागरिकांना येणारी अवाजवी वीज बिलं, शेतकऱ्यांना होत असलेला अपुरा वीज पुरवठा आणि महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात आज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वापराच्या तुलनेत अवाजवी वीज बिलं येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। अनेक ग्राहकांना वापर नसतानाही हजारो रुपयांची बिलं आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांना नियमानुसार 8 तास वीज पुरवठा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यातही कपात होत असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या सर्व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून नागरिकांच्या वीज बिल आणि वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण होऊ शकेल। आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आलेल्या वीज बिलांचे तोरण तयार करून ते महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले। या अनोख्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले। यावेळी शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समस्यांचे तातडीने निराकरण न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर MSCB कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। ग्रामीण मधील आणि शहरातील अनेक शेतकरी, अनेक ग्राहक आज इथं उपस्थित होते। अनेक ग्राहकांना अवाजवी लाईट बिलच्या सामोरे जावं लागत आहे। काही घरात काही नसताना 15-15, 20-20 हजारचे लाईट बिल येत आहे। हे कशामुळे येत आहे हा जाब विचारण्यासाठी आज प्रशासनाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। अनेक ठिकाणी अवाजवी लाईट बिल असेल, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची 8 तास लाईट पासून देखील दूर ठेवलं जात आहे। ती 8 तास हक्काची लाईट त्यांना मिळावी आणि या माध्यमातून आम्ही MSCBला अवगत केलेलं आहे की आता MSCBने इथे मदत कक्ष स्थापन करायचं आणि तिथं पूर्ण वेळेक अधिकारी ठेवायचा, जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जेव्हा काही तक्रार असेल तो पूर्ण वेळ इथं ते तक्रार देऊ शकतील आणि ज्याचं कोणाचं लाईट बिल जास्ती येत असेल तो इथं तक्रार करून आपली तक्रार निवारण करू शकतो। आणि येत्या काळामध्ये जर का सबस्टेशनसाठी असेल या DP जळाल्यानंतर असेल, शेतकऱ्यांकडून जर का पैसे लुबाडण्याचा प्रयत्न MSCBने केला तर त्याला या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल। अशा विविध मागण्या घेऊन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले।